भाजपानं कशीही वागणूक दिली तरी त्यांना आता ती गोड मानून घ्यावी लागत आहे, नाहीतर मग आहेच की होते ईडी सीबीआय घोटाळे चौकशा। मित्र हो नमस्कार। विधानसभेची निवडणूक झाल्यापासूनच महायुती एकमेकांच्या पायात पाय घालण्याचे उद्योग इमाने इतबारे होतात। बाहेर येऊन मात्र महायुतीमध्ये सगळं काही एकोपा आहे, आलबेल आहे असं बरंच काही सांगितलं जातं। प्रत्यक्षात कृतीत मात्र वेगळंच दिसतं, त्यांच्यातला एकोपा कधीही दिसून आलेला नाही। उलट बघा, लाताळ्या कुरघोड्या कपट कारस्थान याचं प्रदर्शन आपण नेहमी पाहतो। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेले अनेक निर्णय रद्द करण्याचा जो सपाटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे तो अजून सुद्धा थांबलेला नाही। बघा, काही निर्णय रद्द केले, काही निर्णयाची चौकशी लावली। थोडक्यात सांगायचं तर काय, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना आता पहिल्यासारखं महत्व महायुतीत भाजपाकडून दिलं जात नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जे वाटतं, त्यांच्या मनाला जे येतं तेच या महायुतीच्या सरकारमध्ये होतं। अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्याला काहीही अर्थ उरत नाही। विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपा एकटाच मजबूत पक्ष झाला आहे, त्यामुळे त्यांना मित्र पक्षाची आता फारशी किंमत उरलेली नाही। एकनाथ शिंदे अजित पवार आता प्रत्यक्षात खरं पाहिलं तर ते मजबूर आहेत। भाजपानं कशीही वागणूक दिली तरी त्यांना आता ती गोड मानून घ्यावी लागत आहे, नाहीतर मग आहेच की होते ईडी सीबीआय घोटाळे चौकशा। महायुतीत जसं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे पक्ष आहेत, तसंच काही छोट्या पक्षांचंही बळ महायुतीसोबत आहे, पण त्यांना मात्र ईडी सीबीआय असल्या कशाची भीती काही नाहीये। आणि म्हणूनच त्यातील एक बघा, महादेव जानकर म्हणजे ते राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख, त्यांचा पक्ष आहे ना तो राष्ट्रीय समाज पक्ष, हा पक्ष महायुतीसोबत होता। विधानसभा निवडणुकीच्या वेळेला या जानकर यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न देखील केला होता। बघा म्हणजे काही दिवस तशी चर्चा सुद्धा झाली, पण अखेर ते महायुतीमध्ये थांबले हे महादेव जानकर। विधानसभेच्या निवडणुकीत महादेव जानकर यांचा पराभव झाला। दुसरीकडं महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळालं, त्यामुळं भाजपाकडून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला दिलं जाणारं महत्व वरचेवर कमी होत गेलं। मग तिथं या महादेव जानकर यांना भाजप काय महत्व देणार हो? विधानसभा निवडणुकीच्या आधी महादेव जानकर यांचं महत्व भाजपला मान्य होतं। आता सध्या बघा, म्हणजे पुढच्या आता निवडणूक विधानसभेची निवडणूक येईपर्यंत तरी त्याची आता काही गरज उरली नाही भाजपाला। आणि मग हे पाहूनच महायुतीतून राष्ट्रीय समाज पक्ष बाहेर पडला, तशी घोषणा जानकर यांनी स्वतःच केली आहे। खरं तर विधानसभेच्या वेळी आम्हाला अपेक्षित जागा दिल्या नव्हत्या, त्याच वेळी आम्ही हा निर्णय घेतला होता असं जानकर यांनी सांगितलं। जानकर यांची शक्ती बघा, एकवटलेली दिसत नसली तरी ती महाराष्ट्रात विखुरलेली आहे, हे नाकारता येत नाही। आणि त्यामुळेच त्यांचे अनुकूल प्रतिकूल जे काही परिणाम आहेत ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून येतात। आणि म्हणूनच भाजपा त्यांना आजवर गोंजारत होती। बघा, म्हणजे कसं, त्यांचे आमदार किती यापेक्षा सुद्धा त्यांचे मतदार किती हे महत्वाचं आहे। आता समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि नेमकं त्याआधी या जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे। आता बघा, ही स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकत्रित लढवायच्या का स्वबळावर लढवायच्या यावर महायुतीमध्ये अजून एकमत नाही। प्रत्येक जण वेगळं काही ना काही सांगत आहे आणि त्यातच महादेव जानकर यांना युतीतून बाहेर पडावं लागलं किंवा त्यांनी तसा निर्णय घेतला। आता या निवडणुकीवर या सगळ्या घटनांचा काय परिणाम ठरू शकतो हे महादेव जानकर आता काँग्रेस सोबत जातील अशी चिन्ह आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये महादेव जानकर यांचं महायुतीतून बाहेर पडणं आणि काँग्रेस सोबत जाणं याचा नक्की काय परिणाम होईल हे आपल्याला आता काही दिवसात दिसेलच, पाहूया। तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।